प्रसंगी उपस्थित असलेले किंग मेकर बाळदादा मदनदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बळीराम काका, ज्यांनी आता दमदार भाषण केलं ते शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ, माजी आमदार नारायणाबा, संभाजीराजे, रघुनाथराजे निंबाळकर, जयमलाताई, बाबासाहेब देशमुख, धनंजयजी डिकोळे, आमचे मित्र रणजितजी भैया देशमुख, शिवाजीराव कांबळे, संजय पाटील घाटणेकर, संजय बाबा, माढा तालुका अध्यक्ष व सुवर्णाताई शिवपूजे, पूनमजी अभंगराव, हर्षलाताई देशमुख, सर्व उपस्थित विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, तरुण सहकारी, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि आज प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या मायमाऊली, प्रचाराचा शुभारंभ करत असताना आज आपण समोरच्या लोकांचा त्या ठिकाणी प्रचाराची फेरी बघितली आणि मग त्या ठिकाणी इथं आपण प्रचाराचा शुभारंभ करत असताना समोरच्या लोकांकडून आपल्याला नेमकं काय सांगितलं जात आहे आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपण आपल्या गावात जात असताना आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी मत मागायचंय. आपल्याला समोरून नेहमी प्रश्न विचारला जातो की 70 वर्षात काय केलं आणि मग खऱ्या अर्थानं आपण देखील त्याला प्रश्न विचारतो की 70 वर्षात काय केलं, तसं 10 वर्षात काय केलं. 70 वर्षामध्ये आपण सगळेजण बघतोय की मोहिते पाटील कुटुंबानं असेल, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, काँग्रेस पार्टी असेल, ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी मग आपली उजनी धरणाची निर्मिती असेल, कॅनल असेल, पाण्याची उपलब्ध असेल, साखर कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, पतसंस्था असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील. आज देशामध्ये 1800 कोऑपरेटिव्ह नागरी बँका होत्या. गेल्या 10 वर्षामध्ये 650 बँका त्या ठिकाणी बंद करण्यात आल्या. आज सोसायट्या त्या ठिकाणी 70 वर्षात होत्या. गेल्या 10 वर्षात सोसायट्यांची अवस्था काय झाली. आज आपल्याला काय सांगितलं जातं ह्याचा खऱ्या अर्थानं विचार करून आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आणि मताचं परिवर्तन करत असताना ह्या सगळ्या प्रश्नाला आज आपल्याला उकल घेण्याची गरज आहे. उद्या असलेल्या रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो का आजच देतोय. उद्या त्यांच्या लय जय श्रीराम चालू होणार आहे आणि मग जय श्रीराम म्हणताय. आज त्या ठिकाणी राम मंदिर त्या ठिकाणी उभा केलं. राम मंदिर करत असताना आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला सगळ्याला निर्माण कुणी केलं, माणसांना त्या ठिकाणी देवाने आपल्याला सगळ्याला निर्माण केलं. आता नवीनच चाललंय, आपल्या देशाचे पंतप्रधान देवाला सुद्धा निर्माण करायला लागले. परवा साहेबांनी एक दिवशी परवाच आपल्या इथं सांगितलं की साहेब त्या ठिकाणी युपीला एका कार्यक्रमाला गेल्यानंतर एका महिलेने विचारलं, राम बांधलेत पण तिथं राम मंदिरात राम आहेत पण आमची सीताच नाही. आज खऱ्या अर्थानं सगळेजण प्रश्न विचारतात. राम मंदिरातल्या राम हा एक वचनी होता, मग त्या ठिकाणी 15 लाखाचं वचन दिलेलं गेलं कुठं. त्या ठिकाणी गेल्या 2 कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षाला देणार होते, त्याचं काय झालं. असे देखील प्रश्न उद्याच्या काळामध्ये आपल्याला विचारावा लागणार आहे. शेतकऱ्याच्या शेतीला भाव, आज आपल्या साखर कारखानदारीची अवस्था, जागतिक बाजारामध्ये 75 रुपये साखरेचा भाव आहे आणि आपली निर्यात 2 वर्ष झालं बंद केली, त्याच्यावरती बोलायला तयार नाही. आज आपल्या डाळिंबाचं संशोधन केंद्र कुणाच्या काळात झालं, सोलापूरचं माननीय विजयदादांच्या आणि त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी असताना सोलापूरला आपल्याला विद्यापीठ देखील एका जिल्ह्यापुरतं विद्यापीठ आपल्याला सोलापूरला त्या ठिकाणी झालं. गेल्या 10 वर्षात आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोठं काम काय झालं सांगू शकतात का. एकच सांगितलं जातं, त्या ठिकाणी रस्ते झाले आम्ही मान्य करतो, पण त्या रस्त्यावर येता जाता आम्ही टोल फाडून येतोय. त्यामुळे रस्ते झाले हा म्हणजे काही विकास नाही. शाश्वत शेती, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 2 रुपये कसे जास्त मिळतील ह्याच्यावरती आज आपण धोरण आखलंय का. आज राम मंदिराचा प्रश्न घेऊन टाका वाजवला केला जातो, परंतु दुसऱ्या बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे समुद्रात होणार होतं त्याचं काय झालं हे देखील विचारण्याची गरज आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिल मधील त्या ठिकाणी स्मारक होणार होतं, त्याची देखील भूमिपूजन देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं, परंतु त्याचं आज देखील त्या ठिकाणी झालेलं नाही. आज त्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान करणं, महापुरुषांना हिणवणं हे त्या ठिकाणी देशात
आणि राज्यामध्ये ठेवलं जातंय, परंतु आज आपल्याला नेमके मुख्य प्रश्न काय, ह्या मुख्य प्रश्नापासून आपल्याला बाजूला करायचं. आज आपल्या जिल्ह्याचा मुख्य प्रश्न काय, आज उजनी धरणातलं पाणी गेलं कुठं, कॅनलला पाणी नाही. आज लाईटचा प्रश्न गंभीर आहे. आज दुष्काळ जाहीर केलाय, परंतु दुष्काळाच्या उपाययोजना काही केल्या नाहीत. आज त्या ठिकाणी बोलायचं दुसरीकडे आणि चौथंच सांगायचं, परंतु आज आपल्याला दुष्काळ जाहीर झाला. मागच्या काळामध्ये विजयदादा उपमुख्यमंत्री होते, मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असेल, त्याच्या आधीच्या सरकारमध्ये असेल, त्या ठिकाणी चारा छावण्या चालू होत होत्या, डेपो चालू होत होते. त्या ठिकाणी आपल्याला टँकर पाण्याचे असायचे, आपल्याला जी जी मदत लागल ती ती मिळायची. शाळेची फी माफ होत होती, महसूलचा सारा माफ होत होता, त्या ठिकाणी आपल्यावर असणारे कर माफ होत असायचे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला झालाय का आतापर्यंत? मग मला सांगा, नेमका दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याला मात्र बगल द्यायची. आणि मग आज आपल्याला गरज कशाची आहे? माझ्या शेतकऱ्याची शेती जगली तर माझा शेतकरी उभा राहील. आज दुधाचा प्रश्न गंभीर आहे, द्राक्षाचा प्रश्न गंभीर आहे, त्याचबरोबर आज आमच्या केळीचा प्रश्न देखील गंभीर आहे. आज आपल्या माळशिरस असेल, त्या ठिकाणी टेंभुर्णी असेल, कंदर असेल, करमाळ असेल, पंढरपूर तालुका असेल, आपल्या भागातनं देशामध्ये त्या ठिकाणी 24,000 कंटेनर त्या ठिकाणी आपल्याला केळी एक्सपोर्ट होती आणि आपल्या फक्त जिल्ह्यातनं त्याच्या 50% म्हणजे 12,000 कंटेनर त्या ठिकाणी एक्सपोर्ट होती. परंतु आज 12,000 कंटेनर एक्सपोर्ट होऊन आपल्या इथं ड्रायपोर्ट आहे का? आपल्याला त्याची सोय काय उपलब्ध झाली आहे का? केळीसाठी संशोधन केंद्र नाही, केळीच्या बाबतीमध्ये कोणताही आपल्याला दिलासा मिळेल असं त्या ठिकाणी काही नाही, या प्रोसेस युनिट नाही. आज आपल्याला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची जाण असणारे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचंय. कारण फळ लागवड असेल, डाळिंब लागवड असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, ऊस उत्पादन असेल, VSI असेल, सगळ्या बाबतीमध्ये मग त्या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला शेतकरी सुखी करायचा आहे. देशातली सर्वात मोठी कर्जमाफी पवार साहेबांनी त्या ठिकाणी 72,000 कोटी रुपयाची केली होती आणि आज आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मानानं जगण्याची संधी दिली होती. परंतु आज या ठिकाणी आपल्याला काय केलं जातंय हे गोष्ट आपण विचार करण्याची गोष्ट आहे. आज आमचे हरिभाऊ माने त्या ठिकाणी भैया बसले, त्या हरिभाऊनी त्या ठिकाणी आमदार आणि खासदार आल्यावर रस्त्याला गाजरं टाकली होती. त्यांनी खऱ्या अर्थानं त्या पट्ट्यानं त्या सरकारची फोलच केली आणि रस्त्याला सगळी गाजरं टाकली, तरी बिनलाची गाजरावरनं गेली ती. म्हणजे प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आता ह्या लोकांची किळस आली आहे. काल रात्री मी त्या ठिकाणी मेंढापूर गावाला गेलो होतो, सोमवार होता, कार्यक्रम होता त्या ठिकाणी. भैया त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही बसलो, सगळ्या पार्टीची सगळीजण यात्रा असल्यामुळे आली ती. मग आम्हाला आपलं नाद आहे, विचारलं मग भाजपच्या बाजूनं का भाजपच्या विरोधात? मग तिकडचीच होती निम्यार्गी. ती म्हणली आता बोलता येत नाही पण आम्ही तुमच्या संघच आहे. म्हणलं कसं काय? अहो आम्ही पवारच आहे, तू तरी सुटतोय. गावच मेंढापूर पवाराचं आणि सगळेच गाव त्या ठिकाणी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी 100% आपण तुतारीच्या मागे राहू असा मेंढापूरकरांनी विश्वास दिला. आज तालुक्यात फिरत असताना, प्रत्येक गावात जात असताना 10 माणसं जर त्या ठिकाणी भेटली तर 10तली 9 सुद्धा नाही, 10च्या 10 म्हणतील आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचा त्या देशामध्ये विचार चाललाय का नाही माहित नाही. आज 6,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात, त्याची जाहिरात केली जाते. 6,000 कोटीचा इलेक्ट्रिक बॉन्ड आणला जातो. आपल्याला किती? 6,000 कोटी आणि भाजपला किती? 6,000 कोटी. आज त्या ठिकाणी मग आपण त्या ठिकाणी परवाच जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं उदाहरण खिसा आणून त्या ठिकाणी. आज नेमकं आपल्याला ह्याच्यात ओळखणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण या महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू. आज आपण गावगाव जात असताना आज आपल्याला प्रचाराचा नारळ उद्या आज फोडल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बूथ आपलं त्या ठिकाणी लीड वर येईल याची आज शपथ घेऊन त्या ठिकाणी इथून जायला पाहिजे. आज आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की आज आपल्याला सगळ्याला पेपरला आम्हाला PDF यादी येते. आज माझ्या 58 गावामध्ये संभाजीराजे असतील, साईनाथ भाऊ असतील, पंढरपूर तालुक्यात दीपक दादा सर्वजण असतील, आम्ही देखील त्या ठिकाणी 58 गावातनं भैया कुठं लीड नाही आलं तर आम्ही देखील त्या ठिकाणी विचारू की नेमकं का कुठं काय चुकलंय. आज त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, त्या ठिकाणी माळशिरसचा काही भाग असेल, करमाळा आबा आपल्या भागातला पण असेल, माळ्याचा असेल, ऊस त्या ठिकाणी नेऊन आम्ही शेतकऱ्याला 2 रुपये देण्याचं जास्त 200-400 तर जास्त मिळालं नाही टनमुळं.
आज त्या ठिकाणी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपण शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेत असताना शेतकरी सामान्य कुटुंबातली लोक आपल्या पाठीशी उभा राहतील. आम्ही बूथ वाईज भैया त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक बूथ वरती लीड कसं द्यायचं याच्यासाठी आम्ही मायक्रो प्लॅनिंग करू. आपल्या तालुक्यातले सगळे लीड त्या ठिकाणी बूथ लीड येतील याची आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ. आपल्याला पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावातनं त्या ठिकाणी लीड देण्यासाठी आम्ही आमच्या रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला मतदान पेटीपर्यंत आणून त्या ठिकाणी सगळ्याची सोय करून त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 70% जास्त कशी जाईल आणि जेणेकरून लीड हे तिकडून कसं जास्त येईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आपल्या या अधिकीचं बोलणं योग्य नाही कारण आता वेळ खूप झालाय. बऱ्याच आपल्याला आता रोज सभा घ्यायच्यात आणि प्रत्येक सभेतनं आपल्याला त्यांचं उकाल पाकाळ काढायचंय. उद्या त्या ठिकाणी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पण उद्या जय श्रीराम म्हणून त्या ठिकाणी आपल्या पण मनामध्ये त्या ठिकाणी भाव आहे की रामाच्या बद्दल आपण नेहमी म्हणायचो राम राम म्हणजे तूही राम आणि मीही राम. आता त्यांचा एकटाच राम आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी परंपरा म्हणून आज आपल्यावरती ट्रोल केला जाईल. त्या हिंदू मुस्लिम आज मराठा ओबीसी ह्या सगळ्या बाजूला गोष्टी ठेवून आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी या तुतारीच्या पाठीमागं उभं राहायचंय. मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहायचंय. आपल्याला कॅनलला पाणी आलं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं IPL चालू आहे. भारताची जर मॅच वानखेडेवर झाली असती तर वर्ल्ड कप पण जिंकला असता. पवार साहेब असताना वर्ल्ड कप जिंकला होता का नाही? आणि स्टेडियम कुठलं होतं वर्ल्ड कप हरल्यावर? अहो गुजरात होतं तिकडं. ती स्टेडियम आपलं असतं तरी आपण जिंकला असतं. त्यामुळे आता त्यांचा परफॉर्मन्स संपत चाललाय. ती आता रिव्हर्स गाडी लागली आहे. त्याच्यामुळे त्यांचा आता कार्यक्रम उरकलाय. मी अधिकीचा वेळ घेत नाही. उद्या भैयाच्या चिन्हा पुढं तुतारी पुढं